मृत्यू दगडफेक प्रकरणात पोलिसांनी घेतले होते ताब्यात, जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी। परभणी बुधवार 11 डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान दगडफेकीची घटना घडली होती। सदर प्रकरणात नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर ताब्यात असलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। न्यायालयीन कोठडीतील एका आरोपीचा 15 डिसेंबर रोजी सकाळी 7च्या सुमारास मृत्यू झाला। सदर आरोपी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले असता त्याला मयत घोषित करण्यात आले। या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी झाली। या घटनेबाबत अधिक माहिती अशी की सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी वय 35 वर्ष, राहणार शंकरनगर असे मयताचे नाव आहे। सदर युवकावर 11 डिसेंबरला नवा मोंढा पोलिसात गुन्हा नोंद झाला होता। त्याला ताब्यात घेण्यात आले होते। सध्या हा युवक कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये होता। या युवकाला रविवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले असता त्याला मयत घोषित करण्यात आले। घटनेची माहिती समजताच मोठ्या संख्येने भीम अनुयायी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले। पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला। सदर घटनेची माहिती पसरताच बाजारपेठ बंद झाली। खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन महामंडळाची बस सेवाही बंद करण्यात आली। नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली। रुग्णालयात जमा झालेले लोकप्रतिनिधी, समाज बांधव यांच्याशी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संवाद साधला। परभणीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये अनेक आंबेडकर अनुयायांना अटक करण्यात आली। त्याच्यात एक दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो अत्यंत संशयास्पद आहे। आणि त्यामुळं आमची मागणी आहे की जेवढ्या जणांना त्या पोलिसांनी पकडलंय त्या सर्वांना सरकारने ताबडतोब सोडून द्या, त्यांच्यावरचे गुन्हे काढून घ्या। आणि ज्यांनी भीमसैनिकांना अत्यंत निषेधार्थ अशी मारहाण केलेली, अत्यंत अत्याचार केलेले आहेत, त्या पोलिसांवरती ताबडतोबीनं चौकशा लावा। आणि उद्या माझा आंबेडकरी समाजा नव्हे तर या इथं जे जे संविधान प्रेमी आहेत त्या संविधान प्रेमी सर्व जनतेला आव्हान आहे की उद्या आम्ही 16 तारखेला या संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान विरोधी सोमनाथ सूर्यवंशी वय 35 वर्ष हा वडर समाजाचा एक तरुण आहे आणि परभणीमध्ये 11 तारखेला जी घटना घडली त्या घटनेमध्ये पोलिसांनी त्याला अटक केलेली होती। अटकेनंतर 2 दिवस त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि काल रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। न्यायालयीन कोठडीत दाखल करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आलेली होती। आज पहाटे त्याच्या छातीमध्ये कळ येत असल्याची तक्रार त्यांनी जे काही जेल अथॉरिटी आहे त्यांना केलेली होती आणि त्यानंतर जेल अथॉरिटीने त्यांना स्थानिक रुग्णालयामध्ये भरती केलेलं होतं, ज्या ठिकाणी त्यांना मयत घोषित केलेलं आहे। ही घटना समजल्यानंतर मी आता तातडीने परभणीमध्ये दाखल झालेलो आहे। 10 आणि 11 तारखेला परभणी शहरामध्ये ज्या काही घटना घडल्या त्यानंतर या ठिकाणची परिस्थिती आता पूर्ववत आहे। मागील 2-3 दिवसापासून किंवा 11 तारखेची घटना घडल्यानंतर इकडं कुठेही काहीही घटना घडलेली नाही आणि सर्व जे जनजीवन आहे ते आता सुरळीत सुरू झालेलं आहे। ह्या घटनेच्या निमित्तानं शादी हो या एंगेजमेंट, छिला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें।
आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी। आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन अवश्य दाबा, लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट तर नक्कीच करा। आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल। जय हिंद।